सेवा दर्जा परवडणारी किंमत यामुळे भविष्यात गो गॅस कंपनी लीडिंग कंपनी होणार। प्राध्यापक तौहीद मुजावर, कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड CPIL या कंपनीचं गो गॅस एजन्सीचे ऑफिस व गोडाऊनचं उद्घाटन प्राध्यापक तौहीद मुजावर यांच्या हस्ते फीत कापून व सांगली अर्बन बँकेचे माजी संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश अण्णा चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून व सुधाकर गोल्ड स्मिथचे मालक सुधाकर नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐश्वर्या ट्रेडिंग कंपनीच्या नावाने अधिकृत गो गॅस एजन्सीचे प्रोप्रायटर संतोष पाटील यांच्या उपस्थितीत चव्हाण मळा वैभव हॉटेल शेजारी भोसले गार्डन समोर पद्माणी फाटा सांगली या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत नवीन गो गॅस कंपनीच्या फर्मचं उद्घाटन झाले। यावेळेला उद्घाटक माननीय प्राध्यापक तौहीद मुजावर सर म्हणाले की आम्ही अनेक दिवसांपासून संतोष पाटील यांना सतत समाजासाठी काहीतरी धडपड करत असतात हे आम्ही अनेक वर्षापासून पाहत आलोय। यश अपयश न बघता नेहमी काही ना काही समाजासाठी करत असतात। ते कधी न थकणारे कधी न थांबणारे असं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी आज या एजन्सीचं उद्घाटन माझ्या हस्ते केलंय, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। व भविष्य काळात त्यांनी सुरू केलेल्या गो गॅस एजन्सी ही भविष्य काळात सेवा दर्जा व सर्वसामान्यांना परवडणारी किंमत यामुळे भविष्यात गो गॅस एजन्सी ही लीडिंग कंपनी होणार असं वक्तव्य उद्घाटन प्रसंगी केले। यावेळेला ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश अण्णा चव्हाण यांनी संतोष पाटील यांची धडपड बघून त्यांना मी माझ्या मालकीची गो गॅस कंपनीचं सिलेंडर ठेवण्यासाठी गोडाऊन व ऑफिस त्यांना उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे भविष्यात त्यांची गॅस एजन्सी जोरात चालणार व त्यांनी सर्वांना चांगली सर्व्हिस देऊन आपला व्यवसाय वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या। यावेळेला सराफी व्यावसायिक व सुधाकर गोल्ड स्मिथचे मालक सुधाकर नार्वेकर म्हणाले की संतोष पाटील हे आमचे जवळचे आणि खास मित्र आहेत। त्यांचा कायम पाठीशी मी आर्थिक सामाजिक व समाजोपयोगी नेहमी काम करत असतात, म्हणून आम्ही सर्व सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं पाठीशी उभे राहून त्यांना पाठिंबा देत आहोत। त्यांना माझ्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे व भविष्य काळासाठी त्यांना यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देतो। यावेळेला चंद्रकांत मालवणकर म्हणाले की गो गॅस ही एजन्सी सांगलीमध्ये नवीन आहे व त्याचं मार्केटिंग हे आम्ही करण्यास त्यांना मदत करू। त्यांचा व्यवसाय कसा वाढेल याकडे आम्ही लक्ष दिलं जाईल। सर्व व्यावसायिकांना गो गॅस कमीच किंमत दर्जा व सर्व्हिस व्यवस्थित दिल्यामुळे गो गॅस सर्वांनी वापरावा असं सांगितले। यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, विजय देसाई, गजानन पोद्दार, रमेश कारंडे, विनायक विभूते, शरीफ भाई, अनिल माने, अनमोल पाटील, स्वप्नील शेटे, सुशांत कदम, अरविंद ठोंबरे, प्रणव शेळके व अनेक जण उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। शेवटी गो गॅस कंपनीचे अधिकृत विक्रेते माननीय संतोष पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व सर्वांनी संतोष पाटील यांचं कौतुक केले। देसाई बसा तुम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये एक प्रसिद्ध बेकरी आहे परिवार बेकरी। त्या परिवार बेकरीचे मालक आणि ते मालक असून स्वतः एक प्रोफेसर आहेत। प्रोफेसर असे की ह्या सांगली आणि कोल्हापूर जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्लेसमेंट देण्याचं काम करतात। त्यामुळं त्यांचं वक्तव्य किंवा त्यांचं काम किंवा त्या कॉलेजला पडलेलं काम खूप मोठं आहे। आता मला ह्याच्यामध्ये सांगता येणार नाही। असे हे आमचे प्रोफेसर माननीय तौहीद मुजावर साहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांनी आमचं उद्घाटन केल्याबद्दल त्याबद्दल तुम्ही आला त्याबद्दल आपला आभारी आहोत। या ठिकाणी CPIL कंपनीचे आपण डायरेक्ट ऑथराइज डीलरशिप घेतलेले आहे। डीलरशिप कोड मिळून आजपासून या ठिकाणी ही जागा का निवडली मी, कारण आमचे मार्गदर्शक माननीय रमेश अण्णा यांनी मला पाठीमागं खूप रिकामी जागा यायची म्हणजे तुम्ही गॅस आणि गावापासून लांब असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला किती गॅस आणून ठेवू शकतो आणि त्याला धोका नाही, म्हणजे आसपास जास्त वस्ती नसल्यामुळं त्या गॅसचा कोणाला धोका नाही किंवा धोका होत नाही तरी पण काही लोक घाबरून असतात। अशा ठिकाणी गावापासून आपण बाहेर जागा निवडलेली आहे आणि ती रमेश अण्णा आमचे मार्गदर्शक त्यांनी मला दिलेले आहे। त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार मानतो की मला त्यांना मी काय पैसे 1 रुपया नाही देताना सुद्धा मला त्यांनी जागा ती सगळं दिलेलं आहे आणि भविष्य काळात मी त्यांना त्यांचं काय संधी पूर्ण करणार आहे। तर या ठिकाणी आज पत्रिका काढून रमेश अण्णांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करायचं असं ठरवलं। त्यानंतर आमचे मित्र सुधाकर गोल्ड नावाने जे माझी ज्या ठिकाणी सराफ कट्टा ग्रुपला त्यांनी ओळख करून दिली किंवा माझं तिथं महत्त्व वाढवलं असे आमचे सुधाकर नार्वेकर साहेब यांची या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांनी उद्घाटन माझं केलं नारळ फोडून त्यांची मी आभार मानतो। त्यानंतर आमचे CM किंवा इथं असणारे रमेश अण्णा माने साहेब, आमचे सुर्वे सर, गजानन पोद्दार साहेब, विनायक विभूते साहेब, या ठिकाणी असणारे आमचे विजय देसाई साहेब, शरीफ भाई आमचे चांदी चौकातील खास आहेत हे पण या ठिकाणी आहेत, त्यांचेही मी आभार। तर या ठिकाणी
2 मिनिटं मी सरांना विनंती करतो की आपण या उद्घाटन प्रसंगी आम्हाला काहीतरी शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद आणि सरांनी शुभेच्छा द्याव्या या विनंती. देसाई साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत आणि ज्या आता त्यांच्या असतील माझी मित्र काय आणि त्यांचे जो व्यक्ती परिचय करून दिला की ते स्पीच बोलतात हे करतात आणि त्यांनी थोडक्यामध्ये आपली क्षमता दाखवून दिली की उदाहरण देऊन भावनेचं त्यांच्याकडे किती बुद्धिमत्ता आहे. अशा चांगल्या माणसाचे हस्ते उद्घाटन झाल्यामुळं हा धंदा 100% चांगल्या पद्धतीने चालणार. एवढ्या शुभेच्छा देऊन मी सगळं परत पाटील साहेबांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोहळ्या प्रसंगी अतिशय कमी वेळेत पण खूप चांगल्या लोकांच्या मध्ये मला बोलवल्याबद्दल मी सुरुवातीला संतोष दादांचं आभार मानतो. मला 2 गोष्टी नमूद कराव्याशा लागतील की संतोष यांच्याकडे पाहिलं किंवा अनेक वर्ष मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहे, माणूस काय ना काहीतरी करत राहतो, हरत नाही. मला जर कोणी व्याख्या विचारली मुलांच्या पैकी किंवा कोणी इतरांनी की सर यशस्वी व्यक्तिमत्वाची व्याख्या काय, की जो आज हारलाय पण प्रयत्न सोडत नाही तर तो उद्या यशस्वी होतो. त्यामुळं लूजर हू डज नॉट क्विट इज अ विनर. संतोष यांच्याकडे काही ना काहीतरी प्रत्येक वेळी चांगलं काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्याकडे मी पाहिली. त्यासाठी मी त्यांना आज त्यांचं कौतुक आणि अभिनंदन पण करतो. दुसरी गोष्ट, त्यांनी साहेबांचं उदाहरण दिलं की ही जागा देत असताना त्यांनी आजच्या तारखेला पैसा नोट शिवाय कोण काय उभं करून घेत नाही. काय असेल ते बाकीचं नंतर पहिला पैसे टाकायचे आणि बाकीचं सगळं विश्वास हा काय फारसा आता राहिला नाही. आत्ताचं जे 2025 चालू आहे. तर मला एक गोष्ट आठवली, मी पुस्तकात वाचली होती की एक लहान बहिणीला घेऊन एक भाऊ आपला मेल्यात गेला होता. मेल्याला काय म्हणतो आपण, जत्रेला गेलेला असताना ती जत्रा एका अशा समुद्र काठी भरलेली होती आणि बहिणीनं हट्ट करायला सुरुवात केली त्या भावाला की मला ते एक स्टॉलवरती गेल्यावरती तिथे एक मोठी बाहुली होती, मला ती बाहुली पाहिजे. आता बाहुली होती महागडी, या पोराकडे काही पैसे नाही, तर खिशात काय आहे, खिशात शिंपल्या गोळा केलेल्या होत्या. बहिणीबरोबर खेळत असताना शिंपल्या ज्या समुद्रकाठी गोळा केल्या त्या खिशात त्याच्या होत्या. मालक लांबून ती गोष्ट सगळी बघत होती. तो मुलगा म्हणत होता काय पाहिजे सांग तुला. मग ती ही बाहुली दाखव, ती बहीण ती बाहुली दाखव. मग ते कामगाराला म्हणाल हे दाखव ते दाखव, असं करत शेवटी एक बाहुली ठरली आणि त्यानं ते सांगितलं. किती पैसे आला असं म्हणल्यानंतर काय आणलंयस, खिशात हात घालतोय. तर त्यानं त्या टेबलवरती त्या पोराने शिंपल्या ठेवल्या. शिंपल्या ठेवल्यावर ते कामगार ते म्हणले पैसे टाक पहिले, शिंपल्यांवर काय होत नाही. तिथून मालक अरे थांब रे जरा 1 मिनिट म्हणत हां किती शिंपल्या आहेत, 10 आहेत ना, 1 2 3 4, ही बाहुली 9 शिंपल्यात येते, तुझी 1 शिंपली परत घे आणि बाहुली घे जा म्हणून पाठवतो. कुतूहलानं तो कामगार त्याला विचारतो की हे साहेब कळलं नाही मला, हे काय विषय तुम्ही केला, बाहुलीचं नुकसान झालं, पैसे तर तुम्ही घेतला नाही, उलट 1 शिंपली त्याला परत दिली. मालक त्याला म्हणतात की आज त्या भावाला त्याच्या बहिणीच्या प्रेमापोटी त्यानं जे ती गोष्ट खरेदी केली आहे की शिंपल्यानं खरेदी करता येत नाही, पैशानंच करता येते, हे काळांतरानंतर कळणार. आणि कुणीतरी आपल्याला अशी मदत केली होती, आपण पण आयुष्यात पुढं कुणाला तर अशी मदत करावी ही भावना त्याच्यामध्ये आज आपण रुजवायचं काम केलं, बाकी दुसरं काही केलं नाही. तसं साहेबांनी जी आज ह्यांना मदत केली आहे ते उद्या ज्यावेळी ह्यांची अतिशय मोठी एजन्सी होईल यांनी 4 लोकांना त्याच पद्धतीनं सांगलीकरांना मदत करावी अशी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.